तर आज आपण लसावी मसावी घेऊया. लसावी मसावी तुम्हाला फक्त त्या टॉपिक पुरताच लिमिट नाही, तर पुढचे जे काही टॉपिक आहेत, सरासरी वगैरे असतील, सेकडेवारी असेल, नळ टाकीचे एक्झाम्पल असतील, कामाचं एक्झाम्पल असेल, रेल्वेचं एक्झाम्पल असेल, त्या ठिकाणी सुद्धा हा टॉपिक महत्वाचा आहे, कारण हा टॉपिक तुम्हाला आलाच पाहिजे. आणि हे तुम्ही शाळेत असताना शिकलेले आहेत. मी पहिल्यापासून तुम्हाला बोलतोय, गणित असेल, जीके असेल, हे तुम्ही शाळेत असताना पूर्णपणे शिकलेले आहात. पण काय आहे, आपल्याला भविष्यात त्याची गरज पडणार नाही असा तुमचा समज होता, आणि त्यामुळे त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं नाही. ज्याने व्यवस्थित लक्ष दिलं त्याचा पोलीस भरतीच्या पेपरमध्ये ऑटोमॅटिक स्कोर वाढतो, पण ज्याने लक्ष दिलं नाही त्याचा स्कोर कमीच राहतो. ठीक आहे. तर आपल्याला आपल्या याच्यामध्ये लसावी काढा आणि मसावी काढा या टॉपिकवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. ओके, आता आपण पहिले घेऊया लसावी काढा. लसावीचं पहिले एक्झाम्पल बघूया, नंतर मसावी बघूया. लसावी मध्ये आपल्याला काही अंक दिले जातात, त्या अंकांचा आपल्याला लसावी काढायचा असतो. लसावी म्हणजे लहानात लहान संख्या आहे ना, लसावी लहानात लहान, मसावी मोठ्यात मोठी. म्हणजे लसावीला काय म्हणतात, लघुत्तम सामाजिक विभाज्य. काय म्हणतात लसावीला, लघुत्तम सामाजिक विभाज्य. आणि मसावीला काय म्हणतात, महत्तम सामाजिक विभाज्य. महत्तम सामाजिक विभाज्य. ऍक्च्युली काय करायचं असतं, ज्या दोन संख्या दिलेल्या असतील किंवा तीन संख्या दिलेल्या असतील, त्या दोन्ही संख्यांमध्ये, दोन संख्यांमध्ये अशी एक कॉमन संख्या असते की त्या दोघांच्याही पाड्यात येते, ती संख्या आपल्याला शोधायची असते. आता आपण एक उदाहरण घेऊया, 14 व 12. काय प्रश्न आला तुम्हाला, 14 व 12 लसावी काढा. बघा, सोप्यापासून कधी पण सुरुवात करायची, डायरेक्ट 10 माळे चढायचे नाहीत. पहिला माळा चढला की आपल्याला थोडा स्टॅमिना बिल्डअप होतो, मग हळूहळू एक वेळ एक माळे चढत जायचे. तसंच अभ्यासाचं पण असतं, सोप्यापासून अवघडाकडे जायचं असतो. ठीक आहे. आपल्याला प्रश्न आला आता, 14 आणि 12 या दोन संख्यांची काय काढायची, आपल्याला लसावी काढायची. लसावी मी तुम्हाला काय बोललो की या दोघां संख्यांमध्ये अशी एक कॉमन संख्या असणार की ती 14च्या पण पाड्यात येते आणि ती 12च्या पण पाड्यात येते, आणि ती संख्या दोघांच्या पाड्यात येतेच, पण दोघांच्या पाड्यात लवकरात लवकर येणारी संख्या काय, लवकरात लवकर म्हणजे लसावी ना लवकरात लवकर, आणि मसावी म्हणजे मोठ्यात मोठी. असं आपल्याला शोधायचे. जसे जसे आपले एक्झाम्पल होतील तसे तसे तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर होतील. आता बघा, 14 आणि 12चा लसावी काढायचा आहे. लसावी काढण्याच्या अनेक पद्धती आहेत. मी तुम्हाला सगळ्यात सोपी पद्धत ही सांगतो, ही पद्धत मला वाटतं की सगळ्यात सोपी पद्धत आहे. या पद्धतीने एकाच संख्येने भाग द्यायचा. बघा, आता 14 आणि 12 या दोन संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो बरं, 2 ने जातो. आणखी कोणत्या संख्येने भाग जातो का, विचार करा शिवसेना, विचार कर, अजून कोणत्या संख्येने भाग जातो का. बरं, लसावी मसावी शिकत असताना मी आता तुम्हाला बरेचसे एक एक दीड दीड 2-2 महिने झाले असतील, काही ना जास्त काही ना कमी. आपला गण्या भाऊ नवीनच आहे ना. तर सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला बोललो आहे की तुम्हाला जर पोलीस बनायचं आहे किंवा गणित शिकायचं असेल तर तुम्हाला 1 ते 20 पर्यंत काय काय पाहिजे, आपले पाढेपाठ पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी अट होती माझी 1 ते 20 पर्यंत वर्गसंख्या पाठ पाहिजे, बरोबर आहे. तिसरी अट होती माझी 1 ते 10 पर्यंत, फक्त 10 पर्यंत घनसंख्या पाठ पाहिजे. ठीक आहे, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की जास्त जास्त कशाचा सराव करायचा, तुम्हाला संक्षिप्त रूप द्या, बरोबर बोललो होतो. हे गणित येण्यासाठी या बेसिक गोष्ट पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर तुम्हाला यायला पाहिजे भागाकार. भागाकार यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे, लहानपणापासून आपण शिकत आलोय तिथे गोष्ट आपल्याला यायला पाहिजे. नंतर गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी.
आता मागे मागे ज्यावेळेस मी गणित घेत होतो त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं की या गोष्टी तुमचं परफेक्ट करायचं आहे. सोबत तुम्हाला आणखी एक गोष्ट करायला लावली होती मी, काय, यांची प्रॅक्टिस, जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढी प्रॅक्टिस करायची. बरोबर आहे. आणि त्याबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं बोडमॉस पद्धत, म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतं, कंच भागू बेव, म्हणजे जे कंच भागू बेव याच्यावरती मी जवळपास टेस्ट पण ठेवल्यात तुमच्या. बरोबर आहे. मागच्या का त्याच्या मागच्या टेस्टमध्ये 25चे 25 प्रश्न तुम्हाला बोर्डमॉस वरती होते. आता एवढं जर आपल्याला गणित शिकायचं आहे ना, तर ह्या गोष्टींचा सराव जर तुमचा परफेक्ट असेल तर तुमचा गणितातला एकही मार्क जाणार नाही. आणि हे जर परफेक्ट येत असतील तर तुम्ही गणित शिकला म्हणून समजायचं. गणित काय शिकला म्हणून समजायचं. म्हणून या गोष्टी येणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा, लसावी काढा. लसावी काढा, एकाच संख्येने भाग जाणारी आपल्याला काय शोधायचे, संख्या शोधायची. याच्यामध्ये तुम्ही मला सांगितलं की सर 2 संख्या आहे की ज्याच्याने दोघांनाही भाग जातो. कोणती संख्या आहे, 2 आहे. चला, ज्या संख्येने भाग देणार ती संख्या इथे लिहून घ्यायची आहे. लिहिली. आता भाग देऊया. बेसाती आणि बेसक. आता मला सांग चेतन, ही संख्या कोणती संख्या आहे रे? मी संख्यांचा टॉपिक तुमचं शाहू सरांनी घेतलं, मॅडमांनी पण घेतलं आणि मी सुद्धा घेतलेलं आहे. म्हणजे 3 शिक्षकांनी तुमचं एक टॉपिक घेतलंय संख्या. आता का घेतल्याचं मागचं रिझन महत्वाचं, म्हणजे तो टॉपिक आलाच पाहिजे, त्याच्याशिवाय गणित पुढे जात नाही. आपली गाडी अजून पहिल्या दुसऱ्या टॉपिक वरतीच अडकली आहे. अजून आपल्याला पुढे भरपूर मॅच खेळायचे आहेत. आपले सरासरी आहेत, शेकडेवारी आहेत, नफा तोटा आहेत, रेल्वे आहेत, कामा आहेत, पार्टनरशिप आहे ना, त्याच्यानंतर मग वर्तुळ आहेत, क्षेत्रफळ आहेत, अजून भरपूर आपल्याला शिकायचं आहे. मग शिकण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक कोणता होता तुमचा, हा वाला, की या टॉपिक तुम्हाला परफेक्ट येण्यासाठी आपण 3 शिक्षकांनी तुमचे लेक्चर घेतलेत. मग तुमचं तो टॉपिक एकदम परफेक्टच यायला पाहिजे. समजलात? हा, मग मी चेतन तुला विचारलं, बघा माझा सवय आहे, मी प्रत्येकाला प्रश्न विचारतो. मग या 7ला कोणती संख्या म्हणणार? हा, विषम संख्या. तू कोणती संख्या म्हणणार बारा? विषम. तू कोणती म्हणणार? हा, कोणती संख्या? जोरात बोल. कोणती संख्या म्हणणार? मूळ संख्या. विषम आहे मान्य, पण सोबतच काय आहे ती? मूळ संख्या पण आहे. सोबतच काय आहे ती? मूळ संख्या. आता मूळ संख्या आहे म्हटल्यावरती मूळ संख्याला भाग जातो का काजल? फक्त उत्तर मला हो किंवा नाही मध्ये पाहिजे. जोरात बोलायचं. एक तर मला ऐकायला कमी येतं. जातो. ठीक आहे, तुझं म्हणणं आहे जातो. आता हाच प्रश्न आपण तुझ्या मैत्रिणीला शिफ्ट करूया. बोल साळुंके. हा हा, ठीक आहे, नावात माहिती आहे ना मला, नाव नाही लक्षात राहत. बोल, जातो किंवा नाही? नाही जात, पक्का? ठीक आहे, शिवसेना. तू बोल रे, तू बोल रे. जातो? तू बोल रे चेतन. नाही जात. तू बोल. मूळ संख्याला भाग जात नाही. त्या संख्येला सगळ्यांना जातो, तो विषय बाजूला ठेवून द्या. पण मूळ संख्या म्हणजे काय? भाग न जाणाऱ्या संख्या डोक्यात ठेवा. समजलं का आता? मूळ संख्या म्हणजे काय? भाग न जाणाऱ्या संख्या. 7ला भाग जात नाही. 6 एकटा आहे, 6ला भाग जातो, पण 6ला जोडीदार कोण नाहीये. मग आपण काय करणार? सरळ सरळ 7 एकी 7. 6ला भाग दिला नाही म्हणून 6 आहे तसंच लिहिणार. परत 6 एकी 6. लसावीचा नियम आहे, जोपर्यंत 1 शिल्लक राहत नाही तोपर्यंत भाग देत राहायचा आहे. भाग देत राहायचा आहे. या ठिकाणी भाग दिला, 1 शिल्लक राहिला. आता या रकान्यामध्ये ज्या संख्या आलेल्या आहेत यांचा गुणाकार म्हणजेच काय येणार? या दोघांची लसावी. आता गुणाकार काय करणार? 2 गुणिले 7 गुणिले 6. 7 सकम 42 आणि 42 दुने 42 दुने काय? 84. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं आपल्याला? 84.
म्हणजे 12 आणि 14 या दोन संख्यांची लसावी किती आहे? 84 आहे. लक्षात ठेवा 84 आहे. लक्षात ठेवा या वर्षी पोलीस बनण्यासाठी तुम्हाला 3 विषय खूप महत्वाचे आहेत. एक म्हणजे गणित, दुसरा म्हणजे बुद्धिमत्ता, ठीक आहे, आणि तिसरा म्हणजे काय? मराठी. कारण आता या वर्षी बहुतेक पेपर 90% पेपर हे 25-25चा पॅटर्न नुसार विचारले गेलेत. बरोबर आहे का नाही रे? प्रथम काय विचारले गेले? 25-25चा पॅटर्न. आणि चांगली गोष्ट आहे हे 3 विषय परफेक्ट झाले म्हणजे तुमचे 75 पैकी कमीत कमी 70 मार्क यायला पाहिजे आणि तिकडे 25 पैकी कमीत कमी 20 यायला पाहिजे, तेव्हा आपली 90ची टोटल लागते. आणि एवढी टोटल तर पाहिजेच. एवढी टोटल काय पाहिजेच. आलं लक्षात? चला लिहून घ्या पटकन. आता पुढचा प्रश्न आहे 7 व 13 लसावी काढा. सोडू नका. ज्यावेळेस मी तुम्हाला लिहायला सांगेल ना त्यावेळेस तुम्हाला सोडवायचंय. काय प्रश्न आला आता बघा. 7 आणि 13 या संख्यांची काय काढायची आपल्याला? लसावी काढायची. काय काढायची आपल्याला? लसावी. तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगा, 7 आणि 13 ही संख्या कोणत्या संख्या आहेत? मला सांगणार कोण? तू सांग रे. विषम संख्या. तू सांग रे प्रथम. सिंपल आहे. तुम्हाला मूळ संख्या ओळखता येतात का? मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती माहिती आहे का? किती आहेत? 25 संख्या आहेत. बरोबर आहे. किती आहेत? 25 आहेत. पण या 25च्या 25 संख्या तुमच्या लक्षात आहे का? त्याच्यातल्या कुठलीही संख्या तुम्हाला दिली की ओळखा मूळ संख्या आहे किंवा नाही, तुम्हाला ओळखता यायला पाहिजे का नाही पाहिजे? आता उदाहरणार्थ घेतलं मी, ही संख्या मूळ संख्या आहे का नाही? आहे किंवा नाही? आहे. बघ आहे का नाही? काय म्हणणार? नाहीये. का नाहीये? ती कोणत्याच पाड्यात येत नाही. या संख्येला पाड्यात येते नाही येते, या संख्येला भाग जातो किंवा नाही जात हा विचारायचा आहे. आणि 57 ला भाग जातो, 3 भाग जातो. बरोबर आहे. 3 1 3 2 उरले 27, 3 9 27 गेला भाग, म्हणजे ती मूळ संख्या नाहीये. अशी आपल्याला कुठलीही संख्या दिली मी, आता 53 काय मूळ संख्या आहे किंवा नाही? आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर 97 मूळ संख्या आहे किंवा नाही? मूळ संख्या आहे किंवा नाही? अर्धे आहे म्हणतात, अर्धे नाही म्हणतात. नेमकं काय मी काय समजावं? मूळ संख्या आहे ना रे. 91 ते 100 मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 91 मूळ संख्या आहे किंवा नाही? आहे किंवा हो किंवा नाही? आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचा अभ्यास अजून पण काय आहे? 0. तुम्हाला नजर टाकल्याबरोबर तुम्हाला मूळ संख्या ओळखता यायला पाहिजे. झोपणं कमी करा. मी तुम्हाला अभ्यास करण्याचा पॅटर्न पण सांगितलंय. तुम्ही 4 दिवस जर अभ्यास करताय तर 2 दिवस फक्त रिव्हिजन करा. रिव्हिजन खूप महत्वाचं आहे. तुमचं अजिबात लक्ष नाही. जर आम्ही 15-20 दिवस गणिताकडे लक्ष दिलं नाही तर तुम्ही परत सगळे विसरून बसलेत. मूळ संख्या बघितल्या बरोबर ओळखता यायला पाहिजे. मूळ संख्यांबद्दल मी काही विचारू द्या. मी विचारलं तुम्हाला 1 ते 50 मध्ये मूळ संख्या किती? पटकन उत्तर आलं पाहिजे. सांगा. अरे ए बाबा, मोजायला नाही लावलं, फक्त संख्याची टोटल किती आहेत, किती संख्या आहेत हे ओळखता यायला पाहिजे. शाबास. 1 ते 50 मध्ये 100 मध्ये काय 0 आहेत का? किती संख्या आहेत? पटकन सांगता यायला पाहिजे. 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या आहेत. 51 ते 100 मध्ये 10 मूळ संख्या आहेत. अशी टोटल 25 मूळ संख्या आहेत. बरोबर आहे. आणि निंबाळकर
1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या किती आहेत रे? कल्याण सांग रे प्रथम. 13. किती आहेत? 13. असे पाठ पाहिजे रे. हा तू सांग संयुक्त संख्या किती आहेत 1 ते 100 मध्ये? हा किती आहेत? हा 75. वाव. किती आहेत रे? सांग. संयुक्त संख्या म्हणजे काय रे? घ्या सरजी, आमची गाडी काय पहिल्या प्लॅटफॉर्म वरून पुढे जातच नाही म्हणायचं, काय करायचं? हा तेच म्हटलं ना, आपली गाडी मला काय नाही, मला पुढे पण चालवता येते गाडी, पण पहिल्या प्लॅटफॉर्मच मी सोडायलाच मागत नाही डायरेक्ट. किती आहेत रे? तू पण असं करतोय, कसं व्हायचं? अरे सिंपल आहे यार. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या सोडल्या, 1 ही संख्या मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही, उरल्या संख्या किती? 74. मग 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती आहेत? 74. संयुक्त संख्या म्हणजे काय? भाग जाणाऱ्या संख्या. सिंपल गोष्ट आहे ना. सर्वात लहान संयुक्त संख्या किती? अरे तुमचं डोकं फोडलं पाहिजे. किती रे? शाब्बास. आणि मूळ संख्या सर्वात लहान? अरे आता काय बडबड केली मी? एक मूळ संख्या आहे का? संयुक्त संख्या आहे का? मग मूळ संख्या कसं काय बोलतोस? मी काय विचारलं? सर्वात लहान मूळ संख्या विचारलं. कोणती? 2. सर्वात लहान संयुक्त संख्या? आता ती जर मूळ संख्या तर संयुक्त कसं काय झाली मग? 1 आहे. 1 संयुक्त संख्या आहे का? अरे काय चाललंय तुम्ही? येडा मास्तरला पण येडा करून सोडाल तुम्ही डायरेक्ट. 3 आहे. मग मूळ संख्या 3 आहे, मग संयुक्त संख्या कुठून झाली? अरे येडपडे, 2 काय मूळ संख्या आहे ना रे, संयुक्त संख्या कशी असणार? संयुक्त संख्या म्हणजे काय? भाग जाणारी संख्या. 1 ला भाग जात नाही, 2 ला भाग जात नाही, 3 ला भाग जात नाही, 4 ला भाग जाते, म्हणून पहिली मूळ संयुक्त संख्या 4 असणार. अरे काय येडपटे रे. हा जाऊ द्या. 7 आणि 13 या दोन्ही संख्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. काय आहेत? जर मूळ संख्या असेल आणि दोन्ही संख्या जर मूळ संख्या दिलेल्या असतील लसावी काढत असताना, किंवा एक मूळ संख्या आणि एक संयुक्त संख्या दिली असेल, जर कंडिशन अशी असेल, दुसरी कंडिशन 4 आणि 5 अशी कंडिशन असेल, तिन्ही कंडिशन मी तुमच्या समोर मांडलेली आहे. अजून एक कंडिशन याच्यामध्ये 12 व 16. हे बघा, लसावीच्या या 4 कंडिशन बघून घ्या, म्हणजे तुम्हाला क्लिअरली समजणार. आता या ठिकाणी फक्त आणि फक्त दोन्ही पण मूळ संख्या आहेत. अशा वेळेस तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये, दोघांचा काय करायचं? डायरेक्ट गुणाकार. 13 साते ही झाली या संख्येची मूळ लसावी. बाकी काहीच करायची गरज नाही. ज्यावेळेस कंडिशन अशी असेल, कंडिशन काय आहे? 3 ही काय आहे? मूळ संख्या आहे. आता बोललो तर परत परत डोक्यातच काठी घालील डायरेक्ट. हा मूळ संख्या आहे. 3 काय आहे आणि 9 काय आहे? संयुक्त संख्या. पण ही मूळ संख्या ही संयुक्त संख्या, कंडिशन यांच्यापेक्षा ही चेंज आहे. अशा वेळेस काय करायचं? जरी ही मूळ संख्या असेल तरी सुद्धा 3 ने या 9 ला भाग जातोय, म्हणजे आपण काय करणार? 3 1 3 आणि 3 3 9. परत हा एक 3 शिल्लक राहिला, याला जोडीला कोणीच नाही, मग 3 1 3. दोघांचा काय करणार? गुणाकार. 3 3 9. यांची लसावी किती येणार मग? 9. किंवा
या दोन संख्या आहेत, जर या संख्येने या संख्येला भाग जात असेल तर ती मोठी संख्या जी असते ती लसावी असते. किंवा तसं नाही समजलं असं करून बघा. ठीक आहे. आता एक मूळ संख्या असताना आणि एक संयुक्त संख्या असताना काय केलं, पण या दोघांना भाग जात होता म्हणून आपण काय केलं ते समजून घ्या. दुसरं 4 आणि 5, 5 ही कोणती संख्या आहे तुमची, मूळ संख्या आहे. पण कंडिशन काय आहे की ही संख्या वेगळी आहे, याच्या पाड्यात ही संख्या येत नाही. बरोबर आहे. ह्याच्या पाड्यात ही संख्या येत होती किंवा ह्याच्या पाड्यात ही संख्या येत नाही. मग अशा वेळेस काय करणार, सरळ सरळ दोघांचा गुणाकार. काय करणार, दोघांचा गुणाकार. 5 चौक 20 ही झाली यांची लसावी. समजतंय. पुढे आता ही नॉर्मल कंडिशन आहे 12 आणि 16. इथं आपल्याला पर्याय नाही, इथं आपल्याला काय करावं लागेल, 12 व 16 सरळ सरळ यांची काय काढावी लागेल, लसावीच काढावी लागेल. म्हणजे कशाने भाग जाणार, इथं काय करू शकतात बघा, 2 ने भाग जातोय. बरोबर आहे. पण अजून जर मोठी संख्या घेतली पण भाग जाणारी संख्या, तर हा प्रश्न लवकर सॉल्व्ह होईल. 2 ने पण जातोय मान्य, अजून पुढची संख्या कितीने, 4. 4 ने पण भाग जातोय ना, 4 ने भाग द्या. 4 त्रिक आणि 4 चौक 16. आता भाग जातोय का, नाही. पुढे भाग जात नाही ना रे दोघांना. मग सरळ सरळ 3 1 3, 4 1 4. आता काय होणार, 4 चौक 16 आणि 16 त्रिक, करा 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 करा. म्हणून बोलतो पाडे पाड करा. किती, 48. म्हणजे यांची लसावी किती मिळाली आपल्याला, 48. हा कुठे. अशा पद्धतीने तुम्हाला काढायचं, समजलं का. नाहीतर बस आका रामायण पाहिलं संध्याकाळी उठून विचारतोय तर रामाची सीता कोण होती म्हणे माहित नाही. असा प्रसंग झाला नाही पाहिजे. का झाला पाहिजे, नाही झाला पाहिजे. नाहीतर बस सर आत्ताच आम्ही KGF बघून आलो आणि ते पण KGF 2. पण मला हेच कळालं की रॉकी भाई गुंड कसा झाला. आता लसावी काढण्याची आपण तिसरी पद्धत शिकूया. मी दोन तीन सगळ्या गोष्टी क्लिअर करून दिल्या. आता बघा काही वेळा आपल्याला एकापेक्षा जास्त संख्या मिळतात. उदाहरणार्थ 2 आहे, 2 आहे, 4 आहे, 8 आहे, त्याच्यानंतर 16 आहे, 64 आहे आणि विचारलं तुम्हाला यांची लसावी काढा. आता तुमच्या समोर प्रश्न निर्माण होणार की एवढ्या सगळ्या संख्या आहेत एक साथ. पहिले 2-2च संख्या आमच्याकडून झेपत नव्हत्या, सरांनी डायरेक्ट 5-7 संख्या एक साथ दिल्या. आता काय करायचं, अशा वेळेस तुम्हाला काय करायचं, काय करायचं प्रथम सांग, माहिती असेल तर. तसं नाही करायचं. पहिली संख्या कोणती मोठी आहे, 64. या 64ला फ्रंट वरती आणा आणि या 64ला या सर्वच संख्याने भाग जातोय का ते चेक करा. ऑब्विसली कुठलीही समसंख्या, जगातली कुठलीही समसंख्या असेल तर त्या समसंख्याला या 2 ने भाग जातो. बरोबर आहे. 64 4चा घन आहे म्हणून 4ने पण भाग जातो. 8चा वर्ग आहे म्हणून 8ने पण जातो. आणि 16 गुणिले 4 केलं म्हणजे 64 भेटते आपल्याला, म्हणजे 64ने पण भाग जात, 16ने पण भाग जातो. म्हणजे या 64ला इतर सर्वच संख्याने भाग जात असेल तर ही सर्वात मोठी संख्या त्यांची लसावी असते. संपला विषय. तुम्हाला सोडवत बसायची आवश्यकता नाही. समजलं नाही, समजलं. सिंपल गोष्ट करायची, सर्वात मोठी संख्या पकडायची, त्या संख्येला इतर जे काही संख्या आहे त्या सर्वांनी भाग जातो आहे का ते चेक करा. भाग जात असेल तर ते आपल्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. काय आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सोप्या पद्धतीने तुम्ही लसावी काढू शकता. लिहून घ्या. लसावी शिकतोय आपण. मी 2-2 संख्यांचं तुम्हाला करून दाखवलं. आता एक एक्झाम्पल देतो. 15 20 25 काय काढायची, लसावी काढायची. ठीक आहे, काय काढायची, लसावी. आता मी तुम्हाला 1 नाही 2 नाही तर 3 संख्या दिल्या. पहिले समजून घ्या, नंतर सोडवायला तुम्हाला मी भरपूर एक्झाम्पल देणार आहे. ऐकत ना, आता लिहायची गरज नाही, समजून घ्या. तर काय करायचं तुम्हाला, सिंपल आहे. 15 20 आणि 25
संख्या घेतल्या, त्याच्यानंतर एकाच संख्येने भाग जाणारी संख्या शोधायची. कशाने भाग जातो? 5 ने. 5 त्रिक 5 चोक 5 5. आता तिन्ही पण संख्या अशा आहेत की तिघांनाही एकमेकांशी भाग जात नाही. जातो का? नाही जात. सरळ सरळ 3 1 3 4 1 4 आणि 5 1 5. 1 1 1 1 बाकी राहिलं. चला यांचा गुणाकार तुम्हाला करायचंय फक्त. 5 5 25 आणि 4 त्रिक 12. एवढं करण्यापेक्षा 5 5 25 25 चोक 100 आणि 100 त्रिक 300. काय मिळाली आपल्याला? लसावी 300. काय मिळाली? लसावी आपल्याला 300. तर अशा पद्धतीने लसावी काढला तरी चालेल. समजलं? त्याच्यामध्ये काही डाऊट आहे? आता हा प्रश्न लिहून घ्या आणि पुढचे प्रश्न तुम्ही सोडवा. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय 40 50 आणि 60 लसावी काढा. चला पटकन उत्तर द्या. ऑनलाईन वाले कमेंट मध्ये पटकन उत्तर काढा द्या. इकडे लक्ष द्या. तुम्हाला याच्यात पण एक शॉर्टकट सांगेल मी. त्याच्या अगोदर आपल्या पद्धतीने शॉर्टकट कधी असते माहितीये का? शेवटचा शॉर्टकट कधी आहे? शेवटचा पर्याय. जोपर्यंत आपण शॉर्टकट मध्ये चुकू शकतो, पण आपल्याला जर प्रॉपर सोडवता येत असेल तर आपण कुठलाही प्रश्न आरामात सोडून चुकण्याची शक्यता 0% असते. जर सोडवता येत असेल तर. सोडवता येत नसेल तर आपण शॉर्टकटच्या चक्कर मध्ये जातो, पण 100% शुअरिटी नसते की आपण शॉर्टकटने बरोबर सोडवलं म्हणून. त्यामुळे हे पहिले शिका आणि शेवटचा टप्पा हा असणार आहे तुमचा शॉर्टकट. ठीक आहे? इकडे बघा, सिंपल आहे. 10 ने सर्वच संख्याने भाग जातो. 10 चोक 40 10 5 50 आणि 10 सक 60. क्लिअर झाला? त्याच्यानंतर 4 आणि 6 या दोन संख्या अशा आहेत की यांना एकमेकांना भाग जातो. फक्त 5 सोडलं तर. मग काय करायचं? तुम्हाला या दोघांना भाग द्यायचंय. बे 1 बे, बे 2 4, बे त्रिक 6. 5ला भाग दिलं का? नाही. 5 आहे तसं लिहून घ्या. ठीक आहे? आता तिन्ही पण मूळ संख्या आहेत म्हणजे तिघांनाही भाग जात नाही. मग सरळ सरळ एक तर तिघांचा गुणाकार करून यांच्याशी करा, किंवा बे 1 बे 5 1 5 आणि 3 1 3. सरळ सरळ ते उरल्या संख्या इकडे ठेवा. आता काय करणार? 3 5 15 दुने 30 दुने 60 गुणिले 10. काय येणार उत्तर आपलं? 600. हे झालं या संख्यांची लसावी. ठीक आहे? काय झालं? या संख्यांची लसावी. ही एक पद्धत आहे. आणि मी तुम्हाला बोललो होतो की आणखी एक शॉर्टकट पद्धत सांगतो. ती कशी माहितीये का? जे पर्याय दिलेले आहेत ना, पर्याय, तर या पर्यायामधून तुम्हाला लसावी सहज ओळखता येते. लसावी म्हणजेच लहानात लहान. पर्यायामध्ये जी लहान संख्या आहे त्या संख्याला या तिघांनी भाग देऊन बघायचा. ठीक आहे? आता पर्यायामध्ये लहान संख्या कोणती दिसते तुम्हाला? 300. 300 ला 60 ने भाग जातो का? हे 0 कट करून हे 0 कट करून बघितलं तर जातो. बरोबर आहे? 50 ने जातो का? एक 0 कट करून बघितलं तर 50 ने पण जातो. 40 ने जातो का? हा 0 कट केला आपण, हा ऑलरेडी 0 कट केला, हा 0 कट केला. 4 7 28. उरले किती? 2 उरतात म्हणजे भाग जात नाही. म्हणजे 300 याचा विषय क्लोज. भाग गेला पाहिजे पण गेला नाही. आता 400चा राहिला प्रश्न. 400चा एक 0 कट केला तर या 6 ने 40 ला भाग जात नाही. 6 6 36 6 7 42 जात नाही. 400चा पण विषय क्लोज. आता बघा, याचा एक 0 कट करा. 4 ने भाग जातो. यस. 4 2 4 1 4 2 उरले. 4 5 20. 5 ने जातो. 5 1 5 1 उरला. 5 2 10. 6 ने ऑलरेडी जातो. म्हणजे भाग जातो म्हणजे आपला पर्याय हा उत्तर एकदम बरोबर आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट उत्तर पर्याय मधून काढू शकता. पण हे कधी? जर हे डोक्याच्या बाहेर गेला तर. मी तुम्हाला बोला शेवटचा पर्याय वापरायचा. समजलं? काय डाऊट आहे इथपर्यंत? ठीक आहे. आता पुढचा प्रश्न तुम्ही सोडवा. दुसरी गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवा.
आतापासूनच गण्या, आतापासूनच मनाचा शानपणा बिलकुल करू नका अभ्यास करत असताना, नाहीतर तुम्ही तोंडावर आपटणार म्हणजे आपटणार. आता जी मी मोहीम चालू केली ना, ती मोहीम पर्यंत तुम्ही शेवटपर्यंत टिकण्याचा प्रयत्न करा. आता मी तुम्हाला सांगितले की मला फक्त तुमचे 4-5 दिवसात 2च चॅप्टर क्लिअर पाहिजे. एक म्हणजे मराठी व्याकरणचा शब्दांच्या जाती, आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला बोललो की लसावी मसावी. बरोबर आहे. तुम्ही बाकीचं कुठलाच अभ्यास करू नका. मग मी जीकेचा अभ्यास करतो, मग विज्ञानाचा अभ्यास करतो, मग बुद्धिमत्ताचा अभ्यास करतो, मध्येच गणिताचा कुठल्या तरी टॉपिकचा अभ्यास करतो, असं करू नका. तुम्ही पहिले आपला पाया भक्कम करा. मी तुम्हाला काय काम दिलंय? 2 टॉपिक करा. 2 टॉपिक. 50 मार्काचा पेपर आहे ना, 50 पैकी 45 पेक्षा जास्त मार्क आले पाहिजे असा टार्गेट ठेवून फक्त आठवडाभर तुम्हाला 2च टॉपिक करायचे. समजतंय का? प्रत्येक आठवड्याला तुमचं, आपण आठवड्यातून 2दा पेपर घेतोय म्हणजे 4 टॉपिक क्लिअर होतात. किती टॉपिक क्लिअर होतात? आणि जर तुम्ही प्रत्येक आठवड्यात फक्त 4 जरी टॉपिक क्लिअर केले ना, तरी सुद्धा पुढच्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला 90च्या खाली मार्क येणार नाही. पण मी जीव तोडून तुम्हाला सांगतोय, अरे तुम्ही मनाच्या शानपणा करू नका, नाहीतर बस रामाची सीता कोण होते असंच होणार. तुम्हाला पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक घाणेरडी सवय असते. एक मास्तर कुठला तरी येतो, तो सांगतो अरे तात्या पाटीलचा ठोकळा बेस्ट आहे जीके साठी, तो अभ्यास करा. दुसरा एक येणार, ते सांगणार नोबेल प्रकाशनाचं चांगलं आहे, ते अभ्यास करणार. तिसरा येणार, अजून तिसऱ्याचं एक सजेस्ट करणार. समजलं? माझं काय म्हणणं आहे, मी मागच्या बॅचला पण पोरांना तेच सांगितलं होतं, तुम्हाला आज पण मी तेच सांगतो. एकच पुस्तक घ्यायचं, कुठल्याही लेखकाचा घ्या, तुम्हाला जो आवडेल त्या लेखकाचा घ्या, एकच घ्यायचं आणि एकाच पुस्तकाचा 10 वेळा अभ्यास करायचा. 10 वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास करण्यापेक्षा एकाच पुस्तकाचा 10 वेळा अभ्यास करायचा. समजतंय? असं जर केलं तरच स्कोर वाढतो. आणि आता आपण स्टेप बाय स्टेप बरोबर जातोय. तुम्ही फक्त घाई गडबड करू नका. 40-45 मार्क घेण्याचा प्रयत्न करा. दिलेल्या टॉपिक वरती फक्त अभ्यास करा की राठोड सरांनी आम्हाला हा टॉपिक दिलाय, आम्ही त्याच्यावरतीच अभ्यास करतो, तरच अभ्यास होणार, अन्यथा नाही होणार. आणि तुम्हाला मी पहिल्यापासून बोललोय, लेक्चर झाला नाही झाला, तुम्ही एकदा ग्राउंडला दांडी मारले तरी चालेल, पण क्लासरूम मध्ये हजर राहणं खूप महत्वाचं आहे. हजर राहणं याच्यासाठी महत्वाचं आहे, तुम्हाला 2-2 गोष्टी शिकायला भेटणार. तुम्हाला असं वाटत असेल की माझं रिव्हिजनच होणार, तेच शिकवणार. आपण रिव्हिजन घेतलं नसतं, पण मागचं तुम्हाला विसरता तुम्ही ना, हा प्रॉब्लेम आहे ना. म्हणून कंटिन्यू करा, शिकण्याचा प्रयत्न करा, जे दिलंय तेवढंच करा. ठीक आहे. आता पुढचा एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचंय, तोंडी सांगायचं डायरेक्ट. 5 व 7 यांचा लसावी सांगा. एक साथ सर्वांचा आवाज आला पाहिजे मला. किती येणार उत्तर? किती येणार उत्तर? आवाज यायला पाहिजे एक साथ. कसं काय येणार? दोन्ही पण काय आहेत? आणि मी बोललो तुम्हाला मूळ संख्यांचा लसावी नेहमी त्यांचा काय असतो? मग सरळ सरळ काय करणार तुम्ही? 7-5 खतम झाला आपल्या प्रश्नाचं उत्तर. समजलं? आता पुढचा प्रश्न तुम्ही काढा. 14, 28 आणि 14, 28 आणि 42. चला लसावी काढा, पटकन उत्तर द्या. कधी कधी आपल्याला असंच वाटतं प्रश्न खूप सोपा आहे, उत्तर सहज बोलून देऊ, पण कधी कधी आपली घाई सुद्धा आपल्याला नडते आणि हातातले मार्क आपण गमावतो. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला तेच झालं. तुम्हाला वाटलं अरे 42, 42, 28, 14 दुने 28, 14 त्रिक 42, पण 42 उत्तर काढून आपण काय येऊ? मोकळे होऊ. पण असं नाही. ठीक आहे. आता 14च्या पाड्यानुसार तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकता. 14 एकी 14, 14 दुने 28 आणि 14 त्रिक 42. आता या 2 संख्या जे राहिल्या यांचा काय करायचं होतं तुम्हाला? गुणाकार. म्हणजे 2 1 2, 3 1 3, म्हणजे 3 दुने 6 आणि 14 सकम
84. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला लसावी काढायचं आहे. आता मला असं वाटतंय की तुम्हाला लसावी 100% येणार. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? चला आता आपण पुढचे प्रश्न काही शाब्दिक एक्झाम्पल घेऊया. पुढचा प्रश्न लिहा. कोणत्या लहानात लहान संख्येस, बघा, कोणत्या लहानात लहान संख्येस 12, 15, 20 व 27, 12, 15, 20 व 27, 12, 15, 20 व 27 ने पूर्ण भाग जातो. ने पूर्ण भाग ओके. तर बघा इकडे लक्ष द्या, तुम्हाला लगेच सोडवायला मी काही देत नाही, लगेच का तुम्हाला जमणार नाही. ठीक आहे. कोणत्या लहानात लहान संख्येस 12, 15, 20 आणि 27 ने पूर्ण भाग जाईल, याचा अर्थ या संख्यांची काय काढायची आपल्याला? लसावी. काय काढायचं आपल्याला? लसावी. पूर्ण भाग जातो याचा अर्थ लसावी काढा. आणि लहानात लहान शब्द वापरला म्हणजे लसावी, मोठ्यात मोठी शब्द वापरले असतं तर मसावी. काढा आता लसावी. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला गणित येत नाही तोपर्यंत रोज कमीत कमी 2 तास गणिताला द्या. गणित परफेक्ट केलं, बुद्धिमत्ता ऑटोमॅटिक परफेक्ट होते. पण रोज इमानदारीत सराव करता का तुम्ही? गणिताचा प्रॅक्टिस करतात का? सांग, चेतन करतो रोज तू गणिताची प्रॅक्टिस 2 तास रोज करतो? मग अर्धा तास. वा. तू रे? एकही दिवस केलं नाही सर तुम्ही बोलल्यापासून? नाही ना, अजिबातच नाही. तू रे दुसरा? बसा बोंबलत. मला काय दादा हे, तुम्हाला तुम्हाला आवड पाहिजे रे यार. नाही मला शिकायचंय, नाही मला शिकायचंय. मारून टोकून कोणी तयार करता येत नाही, शिकावं लागतं, तुम्हाला मेहनत करावी लागेल. ठीक आहे, लक्ष द्या. 12, 15, 20 आणि 27 सरळ सरळ लसावी काढा. मी तुम्हाला सांगितलं लसावी काढायचे. पहिलं कोणत्या संख्येने भाग जातो? जर आपण बघितलं 3 या संख्येने, 3 चोक 12, 3 पाचे 15, 20ला भाग दिला नाही, 20 आहे तसं लिहून घ्या, आणि 3 नवे 27, भाग गेला. आता या ठिकाणी 5, 20 दोघांना भाग जातोय, 4, 20 दोघांना भाग जातोय. बस 9ला कोणत्या संख्येने भाग जात नाही, फक्त 2 संख्यांना भाग जातोय. बरोबर आहे. मग भाग द्या. कशाने देता? 4ने द्या. 4 एकी 4, 5ला भाग दिला नाही, 4 पंचे संपला. 9ला भाग दिला नाही, 9 आहे तसंच घ्या. पुढे 5 एकी 5 आणि 5 एकी 5, 9ला भाग दिला नाही, 9 आहे तसं येणार. मग 9 एकी 9, संपला विषय. 9 पाचा 45, 45 चौक 45 जुने किती होतात? 90, 90 आणि 90 180, आणि याला गुणिले 3, 18 त्रिक 54, आला का 540. उलट सुलट कशीही गुणाकार करा, उलट सुलट कसेही गुणाकार करा, पण उत्तर आलं. म्हणून पाढेपाठ असणं गरजेचं नाही, पण तुम्हाला कमीत कमी तयार करता यायला पाहिजे. समजलं का? इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला? समजलं? काय डाऊट आहे का भाऊ? विचारून घे. बघतोय, बघून घे, चांगलं दिसतंय. हा हा, हे शांत बसा. आता बघा पुढचा प्रश्न काय आपल्या समोर. 6, 9, 12, 6, 9, 12 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी 1 उरते? बाकी काय उरते? 1. काय उत्तर काढलं तुम्ही? 36. बरोबर. तू काय काढलास? नाही काढला. तू रे? 36. तुम्ही? 36. अरे वा, असं बोलतात की बरोबर उत्तर आहे तुमचं. इकडे लक्ष द्या. प्रश्न काय म्हटलेलं आहे की 6, 9 आणि 12
या संख्याने कोणत्या लहानात लहान संख्येस, लहानात लहान शब्द वापरला म्हणजे तुम्हाला काय काढायची, लसावी. बरोबर आहे, लसावी. लहानात लहान संख्येस बाकी एक उरतं, मग काय करायचं, यांचा लसावी काढून घ्या. कशाने भाग जातो, 3ने. 3 त्रिक 9, सॉरी 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. परत 2 आणि 4 ला भाग जातो, बे एक बे, बे दुने 4. 3 आहे तसंच लिहिलं, मग 3 एक 3 आणि बे एक बे. 3 दुने 6, 6 त्रिक 18, 18 दुने 36, 18 दुने 36. पण काय म्हटलंय प्रश्नामध्ये की प्रत्येक वेळेस बाकी काय उरते, एक. बाकी एक उरते म्हटल्यावरती आलेल्या उत्तरामध्ये एक मिळवायचा, म्हणजेच काय उत्तर येणार तुमचं फायनली 37. मग ती संख्या कोणती आहे, 37 आहे. आता लक्षात ठेवा, जेव्हा पण असे प्रश्न येणार, जेवढी बाकी असणार ते सगळं लसावीमध्ये काय करायचं, तुम्हाला ऍड करायचं. लसावीमध्ये काय करायचंय, ऍड करायचंय. प्रश्न कसाही असू द्या, ठीक आहे, प्रश्न कसाही असू द्या. तर अशा पद्धतीने याचं 37 उत्तर आहे. लक्षात ठेवा, 36 नाही. ओके, काय करायचं होतं, फक्त याच्यामध्ये तुम्हाला एक मिळवायचं होतं. काय करायचं होतं तुम्हाला, याच्यामध्ये एक मिळवायचं होता, एवढंच, बाकी काहीच नाही. आणि असंच सोडवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला लसावी काढता येणं खूप महत्वाचं आहे. चला लिहून घ्या. प्रश्न आहे 6, 7, 8, 9 आणि 12 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी 3 उरते. बाकी किती उरते, 3 उरते. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पटकन काढायचं आहे. काढा. आता इकडे लक्ष द्या, या प्रश्नाला सगळ्यांचं उत्तर आलं का, किती, 507. तुझं रे माहित नाही सर, चालू आहे, प्रयत्न चालू आहे, लवकरच रिझल्ट लागेल, है ना. इकडे लक्ष द्या, बंद करा दे. तुम्हाला लसावी काढायचंय. 6, 7, 8, 9, 12 किती मोठी संख्या असू द्या, घाबरू नका, ठीक आहे. आता या संख्यांमध्ये काय होतोय, 6, 9 आणि 12 तीन संख्या अशा आहेत की तिघांना एका संख्येने भाग जातो. देऊन टाका. 3 दुने 6, 7ला भाग दिला नाही, ऍज इट इज ठेवा. 8ला दिलं नाही, ऍज इट इज ठेवा. 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. आता जास्तीत जास्त संख्या अशा शोधा की त्यांना भाग जातोय. तर याच्यामध्ये 3 संख्या सापडतात आपल्याला, 2, 8 आणि 4. तिघांनाही भाग जातोय. बे एक बे, बे चौक 8, बे दुने 4, 3 ऍज इट इज लिहिलं, 7 ऍज इट इज लिहिलं. आता यामध्ये सुद्धा 4 आणि 2 ला भाग जातोय, बरोबर आहे. मग करा, बे एक बे, बे दुने 4, 3ला भाग दिला नाही, 3 ऍज इट इज. 7ला दिलं नाही, 7 ऍज इट इज. आता 3 संख्या राहिला, तिघांनाही भाग जात नाही. सरळ सरळ 7 1 7, बे एक बे आणि 3 1 3. उरलेल्या सर्व संख्या आपण ऍज इट इज ठेवल्या. पुढे गुणाकार, 5 त्रिक 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24 आणि 24 त्रिक 75 मायनस 3 किती होतात, 72. किती होतात, 24 त्रिक 72. 72 झालं. आणि गुणिले हा एक शिल्लक ठेवला होता आपण 7. 7 दुने 14 4, आजच्याला 1, 7 7 49 आणि 1 किती झाले, 500. हे काय मिळालं आपल्याला, 504 लसावी. काय मिळालं, लसावी. पण आपल्या प्रश्नामध्ये काय आहे की प्रत्येक वेळेस बाकी किती उरते, 3. तर आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये अधिक 3 मग दोघांची बेरीज करून बरोबर येणार आपलं 507. तर अशा पद्धतीने उत्तर काढायचं आहे. हा, समजलं, काय अडचण इथपर्यंत. मुळात जास्त संख्या आला म्हणजे सर लसावी कसं काढू असं नाही झालं पाहिजे. ओके, चला पुढचा प्रश्न देऊ. सर्वात आधी प्रश्न समजून घ्या, ऑप्शन नाही भेटणार. प्रश्न काय आहे आपल्याला या ठिकाणी, काय विचारलंय, 1013 मधून किती वजा करावे म्हणजे 7, 9, 12 ने पूर्ण भागल्यास प्रत्येक वेळी 2 बाकी राहील, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मगाचा प्रश्न वेगळा होता आणि आताचा प्रश्न काय आहे, वेगळा आहे. ठीक आहे, मगाचा प्रश्न काय होता, वेगळा होता आणि आताचा प्रश्न काय आहे, वेगळा आहे. आलं लक्षात. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी आपण ज्या पद्धतीने लसावी काढतो त्या पद्धतीने तुम्हाला लसावी काढायचा आहे. काढा लसावी.
एका संख्येने भाग जाणारी संख्या कुठं आहे? 3. 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. 7 आहे तसंच तिघांना एकमेकांना भाग जात नाही. 7 एकी 7, 3 एक 3 आणि 4 एकी 4. सर्वांचा गुणाकार किती आला? 7 त्रिक 21, 21 त्रिक 63 गुणिले 4, 4 त्रिक 12, चला 1, 6 चौक 24 आणि 1 25. किती उत्तर मिळालं आपल्याला? 252. किती उत्तर मिळालं आपल्याला? 252. किती उत्तर मिळालं आपल्याला? 252. हे उत्तर मिळालं म्हणजे आपलं उत्तर कंप्लीट झालं का? नाही. मग काय करणार? जो 1013 आहे, 1013 याच्या आजूबाजूला याची संख्या डबल डबल करत जायची. म्हणजे काय? पाडे बोलत जायचे. 252 चे पाडे. आता 252 एक 252 किती होणार रे? बरोबर 504. याचा डबल केल्यावर किती होणार? 504. याचा डबल केलं तर किती होणार? 1008. आला का 1008? आता 1008 आणि 1013 जवळपास संख्या मिळाल्या की आपल्याला? मिळाल्या. आपल्या प्रश्नामध्ये काय म्हटलं होतं आपल्याला? प्रत्येक वेळेस बाकी 2 उरते. किती बाकी उरते? 2 उरते. किती बाकी उरते प्रत्येक वेळेस? 2 उरते. आणि याच्या आजूबाजूला संख्या मिळाल्यानंतर याच्यामध्ये जी बाकी उरते ना ती ऍड करायची. किती बाकी उरते? 2. म्हणजे यांची बेरीज किती येणार तुमचं? 1010. किती येणार? 1010. तर बाकी काय म्हटलंय? प्रत्येक वेळेस बाकी राहील. मग ती संख्या कोणती आहे तुमची? 1010. आपल्या प्रश्नामध्ये तेच म्हटलं होतं ना, बाकी 2 राहील आहे ना. हा 1000 किती विचारलं आपल्याला? बाकी 2 राहील. 1013 मधून किती संख्या वजा करावी? म्हणजे आपल्याला 7 9 12 ने भागल्यास बाकी 2 राहील. म्हणजे आपण 1010 संख्या काढल्या. 2 बाकी आपल्याला बेरीज इथपर्यंत आले पाडापर्यंत. त्याच्यात 2 मिळवलं. 2 मिळवल्यानंतर 1010 संख्या झाली. मग ही 1010 संख्या 1013 मधून वजा करायची. 1013 मधून काय करायची? वजा करायची. म्हणजे किती उरणार? बाकी 3. किती उरणार? बाकी 3. प्रश्न बघा, 1013 मधून किती संख्या वजा करावी? म्हणजे प्रत्येक वेळेस 7 9 12 ने पूर्ण भागल्यास प्रत्येक वेळेस बाकी 2. कोणती संख्या वजा करावी असा प्रश्न आहे. म्हणजे कुठली संख्या वजा करावी लागेल आपल्याला? 3 ही संख्या वजा करावी लागेल. हा आहे तुमचा हाय लेवलचा प्रश्न. कसा प्रश्न आहे हा? हाय लेवलचा प्रश्न. आता परत एकदा व्यवस्थित सांगतो. पहिलं काम काय करायचं? 1010 मधून किती संख्या वजा करावे? म्हणजे 7 9 12 ने पूर्ण भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 2 उरते. तर काय करायचं? 7 9 12 चा लसावी काढायचा. काय काढायचा? लसावी. आता लसावी काढला आपण 252 मिळाला आपल्याला. किती मिळाला? 252. आता ही लसावीचा पाडा किंवा या लसावीचं डबल करत जायचं कुठपर्यंत? जोपर्यंत एवढी संख्या किंवा याच्यापेक्षा खाली संख्या भेटत नाही तोपर्यंत. मग आपण आलो 252चा डबल केलं 554, 554चा डबल केला आपण 1008. 1008 आणि 1013 जवळपास संख्या मिळाल्या. जवळपास संख्या मिळाल्यानंतर प्रत्येक वेळेस जी बाकी 1 उरते त्या जवळपासच्या संख्येत ऍड करायची. त्या जवळपासच्या संख्येत काय करायची? ऍड करायची. म्हणजे 1008 मध्ये आपण 2 ऍड केला आपल्याला मिळालं 1010. आणि ते 1010 आपल्याला वजा करायचंय 1013 मधून. कुठून वजा करायचंय? 1013 मधून. आणि जी संख्या उरते शिल्लक बाकी जी राहते वजा बाकी जी येईल तो म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर. स्टेप 1 लसावी काढणे. स्टेप 2 लसावी डबल करत जाणे जोपर्यंत त्या संख्येच्या आजूबाजूच्या संख्या भेटत नाही तोपर्यंत. भेटली त्याच्यानंतर जी बाकी उरते ती संख्या ऍड करणे आणि मेन संख्या मधून ती संख्या वजा करणे एवढंच करायचं आहे. स्टेप बाय स्टेप सर्व लिहून घ्या म्हणजे समजेल तुम्हाला. याच्यामध्ये आपल्याला शॉर्टकट सुद्धा येतात. याच्यामध्ये तुम्ही शॉर्ट पद्धतीने किंवा ट्रिक्सच्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. कसे सोडवणार माहितीये का? तर बघा, सर्वात आधी करा तुम्ही 7 9 आणि 12 यांचा काय काढायचं आपल्याला? लसावी. काय काढणार आपण? लसावी. आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे लसावी किती मिळते? 252.
252. किती मिळाली आपल्याला? 252. त्याच्यानंतर जी संख्या आपल्याकडे दिलेली आहे 1013, या संख्याला भाग द्यायचा आहे 252. काय द्यायचं आहे? भाग द्यायचा आहे 252. तर 252 252 एक 252, 252 पाचा होता तुमचे 1008. बरोबर आहे का? आसपासची संख्या मगाशी काढली आपण, है ना? मगाशी काढली होती ना आपण. 252 एक 252 झाला. बरोबर आहे. 252चा डबल केला तर आपल्याला मिळतो 504. म्हणजे झालं तुमचं दुने. हे झालं काय? दुने. आणि ह्याच्यात अजून 252 मिळवले. याच्यात 252 किती वेळा मिळवावे लागेल? अजून आपल्याला 2 वेळा, है ना? म्हणजे 2 आणि हे 2 किती झाले? 4. हे झालं म्हणजे 252 पाचा. 252 पाचा किती मिळते आपल्याला? संख्या 1008. ठीक आहे. 252 पाचा काय मिळते आपल्याला? 1008. आता 1008 बाकी किती उरणार रे याच्यामधून? आता मला सांगा, 13 मधून 8 गेले, किती शिल्लक राहतात? 5 राहिला ना बाकी. ना 252 चौक येतात का? हा, मग 252 चौक 1008 आले. बरोबर. बाकी किती उरली? 5. बाकी किती उरली? 5. आता बाकी 5 उरल्यानंतर काय करायचं तुम्हाला? या 5 मधून जी संख्या बाकी तिकडे दिलेली आहे आपल्याला 2 वाला, हा 2 वाला घटक फक्त वजा करायचा आहे. म्हणजे आपलं उत्तर काय मिळतं आपल्याला? 3 झालं. समजलं? काय काय केलं? लसावी काढली, लसावीने दिलेल्या संख्येला भाग दिलं, भाग दिल्यानंतर जी बाकी उरते त्या बाकी मधून ही तर लिहिलेली बाकी वजा करायची, बस. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे का नाही? शॉर्टकट. हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही हे सोप्या पद्धतीने सुद्धा सोडू शकता. डिपेंड तुमच्यावरती आहे. पण मी तुम्हाला दोन्ही पण गोष्टी सांगत असतो नेहमी. ठीक आहे? चल बरं, अशा पद्धतीने आपण लसावी हा टॉपिक या ठिकाणी संपवलेला आहे. याच्यावरती आपल्याला प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. आणि पुढचा टप्पा चालू होईल आपला आता मसावीचा.